विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामध्ये आपण सजीव आणि जीवन प्रक्रिया, सजीव आणि ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा, कशी कोणकोणती ऊर्जा मिळते आणि पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया। याच्यामध्ये पेशी विभाजनाचे दोन प्रकार, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन पाहिलं होतं। आज आपणाला या प्रकरणामध्ये सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामध्ये आपणाला पाहायचं आहे की प्रजनन म्हणजे काय, किंवा अलैंगिक आणि लैंगिक प्रजननाचे दोन प्रकार कोणते आहेत, प्रजननामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो आणि आपलं लैंगिक आरोग्य आहे ते लैंगिक आरोग्याची निगा कशी राखली जाते, आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट कसा होतो। आता या प्रकरणामध्ये तुम्हाला थोडा आठवा असा काही प्रश्न दिलेले आहेत। त्यातला पहिला प्रश्न आपण बघू, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत। सजीव जिवंत राहण्यासाठी सजीवाच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रक्रिया जीवन प्रक्रिया होतात, तर बघा, श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन या सजीवाच्या जीवन प्रक्रिया आहेत। दुसरा प्रश्न आहे, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत। आपल्या शरीरात जर ऊर्जा निर्मिती करायची असेल तर आपणाला दोन प्रकारच्या जीवन प्रक्रिया होणं आवश्यक आहे, एक म्हणजे श्वसन आणि दुसरी आहे ती म्हणजे रक्ताभिसरण। तिसरा प्रश्न विचारलेला आहे, पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये काय फरक आहे। पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये पाहिला होता की दोन प्रकार आहेत, एक सूत्री विभाजन आणि दुसरं अर्धसूत्री विभाजन। आता सूत्री विभाजन याच्यामध्ये 2 यन आणि अर्धसूत्री म्हणजे नुसता यन, म्हणजे त्या 2 यनच्या निम्म। आता चौथा प्रश्न आहे, पेशी विभाजनात गुणसूत्र कोणती भूमिका बजावतात। जे गुणसूत्र आपण जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये पाहिले ते गुणसूत्र पेशी विभाजनामध्ये DNA मध्ये अनुवांशिक गुणधर्म म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाण्यासाठी। मागील इयत्तेमध्ये आपण विविध जीवन प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे। गेल्या वर्षी आपण प्रत्येक जीवन प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे। त्या सर्व जीवन प्रक्रिया म्हणजे कोणकोणत्या आहेत आता मी तुम्हाला सांगितलं, पोषण, रक्ताभिसरण, श्वसन, उत्सर्जन, संवेदन, प्रतिसाद इत्यादी। प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत। या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियासारखीच अजून एक महत्त्वाची, याच्याबरोबर अजून एक महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे आणि ती जीवन प्रक्रिया म्हणजेच प्रजनन। ती म्हणजे प्रजनन, परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी म्हणजे प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी पडत नाही, पण त्या सजीवाची जी प्रजात आहे ती प्रजात टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन होणं आवश्यक आहे। खाली एक प्रश्न दिलेला आहे, निरीक्षण करा। याच्यामध्ये तुम्हाला एक शेजारील चित्राचे निरीक्षण करा, त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुम्हाला लक्षात येते। आता पहिल्या जर चित्राचा आपण जर पाहिलं तर पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला एक झाड आहे आणि त्याला मुळं आलेले आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये कशा प्रकारे होतं तर ह्याच्यामध्ये प्रजनन हे शाकीय प्रजनन शाकीय पद्धतीने होतं। दुसरे एक चित्र तुम्हाला दिलेलं आहे, एक कोंबडी आहे, त्या कोंबडीच्या शरीरामध्ये अंडी दाखवलेले आहेत, तर कोंबडी आणि ती अंडी देते। आणि तिसरं आहे ते म्हणजे एक बी आहे आणि त्या बियाला एक अंकुर फुटलेला आहे, तर हे जे प्रजनन आहे बी रुजवून नवा अंकुर आणणे। आणि चौथं जे आहे ह्याच्यामध्ये एका पेशीपासून 2 पेशी तयार झालेल्या आहेत, म्हणून याला आपण सूत्री विभाजन असं म्हणतो। आता त्याच्यानंतर खाली अजून तुम्हाला काही सांगा पाहू असा काही एक प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे, प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय, तर प्रजाती टिकून राहणे म्हणजे स्वतःसारखी संतती निर्माण करणे, म्हणजे आपल्यासारखा सजीव निर्माण करणे। दुसरा प्रश्न आहे, एका सजीवापासून तयार झालेल्या
त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीय दृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखा असतो का नाही। आता कशावर अवलंबून असतं तर ह्याच्यामध्ये कोणतं प्रजननापासून तो सजीव निर्माण झाला याच्यावर अवलंबून असतं। जर समजा लैंगिक प्रजननानं झाला असेल तर तो तंतोतंत सारखा नसतो आणि अलैंगिक प्रजननानं झाला असेल तर तो तंतोतंत सारखा असतो। तिसरा प्रश्न आहे एकाच प्रजातीच्या दोन सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणं किंवा नसणं कशावर अवलंबून असतं। आता एकाच प्रजातीच्या दोन सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणं किंवा नसणं कशावर अवलंबून असतं तर त्याच्यामध्ये नेमकं प्रजनन कोणत्या प्रकारचं होतंय, लैंगिक प्रजनन होतंय का अलैंगिक प्रजनन होते। चौथा प्रश्न आहे एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन यांचा परस्पर संबंध आहे का। आता ह्याच्यामध्ये त्याचं गुणसूत्राचं विभाजन होतं हा त्याच्यामध्ये एक असणारा फरक आहे। एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या क्रियेला प्रजनन म्हणतात। आता प्रजनन म्हणजे काय तर एका सजीवापासून त्याच जातीचा नवीन सजीव निर्माण होणं याला म्हणायचं प्रजनन। उदाहरणार्थ कुत्र्याच्या पोटी कुत्र्याचीच पिल्लं जन्माला येणं, मानवाच्या पोटी मानवच जन्माला येणं। सजीवाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे। प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेले अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे। आता जर उत्क्रांती जर आपण पाहिली प्रत्येक प्रजातीची जर उत्क्रांती पाहिली तर या उत्क्रांतीमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रजनन। आता प्रजननाचे एकूण दोन प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार आहे अलैंगिक प्रजनन आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक प्रजनन। त्यातला आपण पहिला प्रकार आता बघणार आहोत अलैंगिक प्रजनन। आता अलैंगिक प्रजनन म्हणजे काय किंवा अलैंगिक प्रजनन कोणाला म्हणायचं तर बघा युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवानं अवलंबलेले नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक आता अलैंगिक प्रजननामध्ये एकच जीव असतो आणि एकाच युग्मनाचा वापर करून तो नवीन जीव निर्माण करतो म्हणून याला अलैंगिक प्रजनन म्हणतात। दोन भिन्न पेशीच्या संयुगाशिवाय घडून येते म्हणजे इथं दोन भिन्न पेशीच्या संयुगाशिवाय हे प्रजनन घडून येतं। हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो। आता हे दोन पेशीच्या संयुगाशिवाय घडून येतं असल्यामुळे जो नवजात सजीव आहे तो मूळ जो सजीव आहे त्या मूळ सजीवासारखाच असतो। या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती होते। आता अलैंगिक प्रजननामध्ये फक्त एकाच जनकापासून नवीन जीव ह्याच्यामध्ये दोन जनकाचा वापर केला जात नाही एकाच जनकापासून निर्मिती होते आणि ही निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते। आता ह्याच्यामध्ये जननिक विचाराचा अभाव म्हणजे जननिक विचाराचा अभाव हा या प्रजननाचा सर्वात मोठा तोटा आहे। आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे याच्यामध्ये वेगानं होणारं प्रजनन या प्रजननाचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे।